आता आपण भेटणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सौंदर्यीकरणामध्ये जे अडथळा निर्माण होत आहे तो अडथळा निघावा म्हणून शिवप्रेमी बसवेश्वर क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एक तक्रार दिलेली होती की त्यांचा जो नियम आहे पेट्रोल पंप हटविण्याचा क्रमांक 6 त्याचे 8 आणि 6 जे काय अटी आहेत त्या अटी आणि शर्ती जर पूर्ण होत असतील तरच पेट्रोल पंप सुरू करण्यात यावा, अन्यथा त्याची लीज वाढवून देण्यात येऊ नये अशा पद्धतीची शासनाचाही GR आहे आणि शिवप्रेमी क्षीरसागर यांची सुद्धा मागणी आहे. परंतु ह्या अटी आणि शर्ती पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उमरखेड यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड यांना त्या अटी आणि शर्तीची पूर्तता झाली का याची चौकशी करून अहवाल देण्याची एक पत्र उपविभागीय अधिकारी तसेच माहितीस्तव क्षीरसागर यांना दिलेलं आहे. तर ह्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घ्या याबद्दलची माहिती. नंदकुमार क्षीरसागर, उमरखेड शहर. आम्ही 28/2/2026 ला अर्ज दाखल केला होता ADM ऑफिसला. त्या अर्जात आम्ही अशी मागणी केली होती की बुवा की आम्हाला जे 6 नंबरची जी 8 आहे त्या 8ची पूर्तता न झाल्यामुळे त्या अर्ज सार्वजनिक बांधकाम यांनी तात्काळ पूर्तता करावी व त्यांच्या विभागावर ताबडतोब त्यांना अहवाल सादर करावा. त्या अहवालाची माहिती सर्व जनतेला व आम्हाला पूर्तता करण्यात यावी ही विनंती केली. मग तुमच्या मागणीप्रमाणे अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या का? नाही झाले. काय अटी आणि शर्ती काय? अटी व शर्तीमधली 6 नंबरची 8 अशी आहे की त्या अटीची पूर्तता झालीच नाही. अटीच्या पूर्ततामध्ये त्यांनी 6 नंबरच्या 8 मध्ये असं दिलेलं आहे की टाकी 12 ते 15 मीटर मध्ये टाकी आढळून आली आहे. प्रगतीशील काम चालू आहे, पण ते प्रगतीशील काम असताना त्यांना लीज न देण्यावी. तोपर्यंत टाकी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची लीज वगैरे पेट्रोलचा साठा वगैरे सर्व थांबवण्यात यावा ही विनंती करते सार्वजनिक बांधकाम व ADM साहेबांना. मग आता तुमच्या मागणीप्रमाणे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आणि तुम्हाला जे लेटर प्राप्त झालेलं आहे त्या लेटर प्रमाणे चौकशी झाली का? नाही झाली. अच्छा, ते माहिती त्यांचा अहवाल सदर माझा एक सर्वसामान्य जनतेला द्यावा आणि त्याच्यानंतर एक अहवाल आम्हाला बी देण्यात यावा. ज्याची तक्रार आहे त्या तक्रारदाराला त्यांच्या समोर ती सक्षमोक्ष लावावा. म्हणजे अद्यापर्यंत अटी आणि शर्तीची पूर्णता झालेली नाही तरी सुद्धा म्हणजे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी लीज वाढवून दिलेली आहे त्याबद्दल तुमची नाराजी आहे असं म्हणावं लागेल. नाराजी आहे त्यांच्यावर. मागील बऱ्याच दिवसापासून उमरखेड शहरामध्ये शिवप्रेमी आणि काही वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा पूर्ण पाठपुरावा आम्ही शक्तीनिशी केला. धरणे आंदोलन, उपोषण वगैरे हे सगळे समितीकडून आणि शिवप्रेमीकडून झालं, पण या शासनाला कोणत्याही प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल ना सहानुभूती आहे ना यांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे. राजकीय लोक राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात आणि प्रत्यक्ष ते महाराजासाठी ज्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते ते मागील काळात आढळून आलं नाही. मागच्याच एक 15-20 दिवसा अगोदर एक सर्वपक्षीय मोर्चा झाला. त्या मोर्चानंतर आउटपुट त्याच्यात काहीच निघालं नाही आहे. लीज वाढून 5 वर्षासाठी कलेक्टर साहेबांनी लीज वाढवून दिली, कारण या पेट्रोल पंपावर कोणत्याही नागरी सुविधा नसताना आणि त्याची लीज संपल्यानंतर तो 8 महिने पेट्रोल पंप इलिगल चालला. त्या पेट्रोल पंप चालकावर किंवा त्या पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे इलिगली चालवल्यामुळं. आणि त्या पंपावर कोणत्याही नागरी सुविधा नाहीत. स्टेट हायवेच्या जो पुसद हारदळा रोड आहे त्या रोडच्या मोजमापमध्ये सेंटरमधून 12 मीटर आणि 15 मीटरमध्ये त्याची पेट्रोल टाकी, डिझेल टाकी आणि कॅबिन सुद्धा आलेली आहे. तर स्फोटक नियंत्रण स्फोटकला BNC मार्फत एक पत्र गेलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर त्यांना आलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला विचारल्याशिवाय ती टाकी काढायची नाही.
या गोष्टीला बरेच दिवस झाले पत्र येऊन ते. तर मला मिळालेल्या माहितीनुसार बियाणशीने आणखीन त्यांना एक पत्र दिलं की ती टाकी लवकरात लवकर काढण्यात यावी म्हणून. आता स्फोटक नियंत्रण स्फोटक हे फार स्लो गतीनं काम करत आहे. तर कलेक्टर साहेबांनी जे पारा क्रमांक 6 मध्ये उपविभागीय बांधकाम विभाग यांना सांगितलं की बुवा ती टाकी लवकरात लवकर काढावे. आणि मागील हप्त्यामध्ये कलेक्टर साहेब उमरखेडला आले होते. कलेक्टर साहेबांना मी घटनास्थळावर घेऊन गेलो. पेट्रोल पंपाची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या लक्षात आलं पेट्रोल टाकी ही अतिक्रमणमध्ये आहे आणि ती काढण्यासाठी मी BRDCला निर्देश देतो. पण आज त्या गोष्टीला 8-10 दिवस झाले कोणत्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी दिसत नाही. तर या ठिकाणी सर्व उमरखेड तालुक्यातील आणि उमरखेड शहरातील शिवप्रेमी सर्व नाराज आहेत. या नाराजीचा फार मोठ्या प्रमाणात स्फोट होणार आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला 1 तारखेला फार मोठं आंदोलन होणार म्हणून अशी आम्हाला एक माहिती पण मिळाली आहे. तर प्रशासनाने या गोष्टी दखल घेऊन तात्काळ त्याचा पुरवठा बंद करण्यात यावा आणि त्या अतिक्रमणमध्ये असलेली टाकी काढण्यात यावी.